कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 5 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कसबा बावड्यातील भाजी मंडई चौकात रविवारी सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर चौफेर हल्ला चढवला। राजसत्ता, पोलिसांची सत्ता वापरून लोकशाही गुंडाळून ठेवत आणि राजकारणाचा तमाशा करत नगरपरिषदांच्या निवडणुका जिंकल्याचा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला। त्यांनी काय केलं? नगरपालिकेमध्ये त्यांनी गुंडागर्दी वापरली, त्यांनी दंडेलशाही वापरली, त्यांनी लोकशाही गुंडाळून ठेवली, त्यांनी निवडणूक आयोग खिशात घातला आणि हे सर्व करत असताना राजसत्ता, पोलिसांची सत्ता आणि निवडणूक आयोगाची सत्ता आणि पैसा या माध्यमातून एक बुलडोजर चालवलं आणि ते बुलडोजर जे होतं ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतं। जे बुलडोजर त्यांनी चालवलं ते बुलडोजर भारताच्या संविधानावर चालवलं, त्यांनी जे बुलडोजर चालवलं ते लोकशाहीवर चालवलं आणि ह्या सर्व खेळ खेळताना त्यांनी जो तमाशा मांडला त्या तमाशासाठी त्यांनी वग घेतला होता, पैसा फेक तमाशा देख हा वग त्यांनी घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावणापेक्षा अधिक अहंकारी असून त्यांच्या वाणीतून आणि विचारातून त्यांचा अहंकारीपणा दिसून येतोय असा आरोप त्यांनी केला। भाजप चेटकिणीसारखं माणसं गिळण्याचं काम करतंय असंही सपकाळ यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस साहेब, एवढा अहंकार तर रावणालाही नव्हता जेवढा अहंकार तुम्हाला आहे आणि हा त्यांचा असणारा जो अहंकार आहे हा त्यांच्या वाणीतून, त्यांचा आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून हा त्यांचा जो अहंकार आहे हा अभिव्यक्त होत आहे आणि हा अभिव्यक्त होत असताना नगरसेवकांना अनपोज निवडून आणणे हाही कित्ता ते गिरवत आहे आणि हा कित्ता गिरवत असताना पक्ष फोडणे, कोणताही विचार बाजूला ठेवून सातत्याने दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात घेणे, म्हणून देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला मी चेटकीन म्हटलं। चेटकीन काय करते तर माणसं गिळण्याचं खाण्याचं काम करते। ही भारतीय जनता पार्टी चेटकीन आहे। ही चेटकीन जी आहे ही दुसऱ्या पक्षातले नेते कार्यकर्ते खाते। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण लोकाभिमुख जाहीरनामा घेऊन लोकांच्या समोर आलोय, मात्र विरोधक केवळ टीकाच करत असल्याचं त्यांनी सांगितलं। एखादं आश्वासन दिलं तर ते पूर्ण करण्याची धमक महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्यात नाही, म्हणून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आणून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना टोला लगावला। या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही। जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही। हा बंटी पाटील जो पट्टे आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही, हा माझा इतिहास या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना, मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा, मी शब्द दिलाय तर महिलांच्या आरोग्याचा, मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा, मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा, मी शब्द दिला IT पार्क कडून मुलांना नोकऱ्या देण्याचा। हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्यात धमक नाही। या निवडणुकीत माझ्या कुटुंबातील सदस्यांना नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला रिंगणात उतरवलं असून आणि त्यांच्यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। एकेकाळी कोल्हापूरचा महापौर शिरोलीतून ठरत होता, पण कोल्हापूरचे 10 महापौर माझ्या अजिंक्यतारा कार्यालयातून ठरवण्याचा आणि करण्याचा इतिहास केलाय असं त्यांनी सांगितलं। माझ्या घरातलं कोण उभारलेलं नाही, माझा पोरगा उभारलेला नाही, माझा पुतण्या उभारलेला नाही, माझी पोरगी उभारलेली नाही, माझे उभारले ते कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते उभारलेत, हे मला टाचून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं। आज पायाला भिंगरी लावून मी आणि ऋतुराज पाटील आमच्या घरातल्या माणसासाठी बाहेर पडलेलो नाही तर 81 लोकांसाठी या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे। जी सामान्य माणसातली माणसं या ठिकाणी आहेत, जे सामान्य कुटुंबातली या ठिकाणी आहेत। राजारामपुरीमध्ये महेश कोरवी नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याच्या बायकोला तिकीट दिलं, चहाची गाडी आहे साधी त्याची, त्याच्या बायकोला तिकीट देण्याचं काम काँग्रेस पक्षानं या ठिकाणी केलेलं आहे। आज माझी लढाई चालू आहे, ही बंटी पाटलासाठी चालू नाही। बंटी पाटलानं सत्ता बघितलेत, मंत्रीपद बघितले, बंटी पाटलानं 10 महापौर या महापालिकेमध्ये स्वतः नेऊन या ठिकाणी केलेले आहेत। एक काळ एक असा होता की महापौर शिरोलीमध्ये ठरायचा आणि एक काळ असा आणला की महापौर अजिंक्यतारामध्ये ठरवला गेला। हा देखील इतिहास या कोल्हापूर समोर या ठिकाणी
आपल्याला सत्तेचा मुकुट नव्हे तर जनतेचं प्रेम महत्त्वाचं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी उठसूट सतेज पाटील यांच्यावर टीका करणाऱ्यांनी सत्ता असताना कोल्हापूरसाठी काय केलं असा प्रश्न उपस्थित करत 100 कोटीच्या रस्त्यातील पैसे खाणारा जयकांत शिकरे कोण अशी विचारणा केली. उठलं सुटलं आरोप करायचे, बंटी पाटील बंटी पाटील बंटी, दुसरं काम तुम्हाला नाही आहे? आज दिलं ना तुम्हाला पाण्याची योजना आणून दिली, होय पाणी योजना महाविकास आघाड्या माध्यमातून चाललेली आहे, त्यांनी कबूल केलं आहे. पुढची वितरणी वसा तुम्ही करावी होती. आता म्हणे आम्ही विकास करणार. तुम्हाला कुणी आढळलं होतं? तुमचे कुणी हात बांधले होते? आमची राज्यात सत्ता आहे, आमची केंद्रात सत्ता आहे. जग मारली तुमची सत्ता, आमची कंबड बोंबलत गेल्याची कोल्हापूर काही त्याचा विचार कोण करणार आहे? इथं कंबळ रस्त्याचं वाटोळं करून टाकलं. 100 कोटी 23 कोटी आले, वर्षे आलेच नाहीत. पण तू नारायणवाडाला 50 जण पुढे होती मिरजगड टिकटा सपकाळ साहेब की 100 कोटी आणले, 100 कोटी आणले. गेले कुठं? कुठे गेले? कोण हा जयकांत शिकरे? कोण जयकांत शिकरे? हा डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी निवडणुका आल्या की विरोधक नेहमी आमच्या शिक्षण संस्था, हॉटेल आणि हॉस्पिटल यावर टीका करतात. पण आम्ही शिक्षण संस्था, हॉटेल आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम करत लोकांची सेवा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि डी.वाय. पाटील ग्रुप आज कायमच ज्या गोष्टी चांगल्या आज कोल्हापूरमध्ये करत आलो आहे मी. कारण माझी इच्छा होती की या सर्व लोकांनी राजकारण वेगळं ठेवायला पाहिजे होतं आणि शिक्षण संस्था किंवा ज्या गोष्टी आहेत ते वेगळं धरलं पाहिजे होतं. परंतु प्रत्येक वेळी इलेक्शन आली की कॉलेजच्या बद्दल बोलायचं किंवा हॉस्पिटलच्या बद्दल बोलायचं किंवा सयाजी हॉटेलबद्दल बोलतात. हे खरंच त्यांचं बरोबर चुकीचं काम आहे. कारण आज सयाजी हॉटेल जरी मी सुरुवात केली असेल, आज जवळजवळ 917 लोकांना आज तिथं आपण बिझनेस देऊ शकलो, नोकरी लावू शकलो. किंवा पर्यटक लोकांना आपण जी कोल्हापूरला आल्यानंतर एक 5 स्टार हॉटेल चांगलं पाहिजे होतं ते उपलब्ध करून देऊ शकलो. मोठमोठ्या कॉन्फरन्स तिथं आपण घेतोय, डॉक्टरांच्या कॉन्फरन्स तिथं घेतोय, हजारो लोकांना आपण तिथं नोकरी देऊ शकतोय. आता देखील माझं एक्सपान्शन जवळ 23 मजली सर्वात उंच बिल्डिंग मी सयाजीची आता बांधायला घेतलेली आहे. तिथं देखील 900,000 लोकांना अजूनही नोकऱ्या लागू शकतात. निवडणूक प्रचारातील ही शेवटची ओव्हर आहे. आमदार सतेज पाटील यांच्यासारखे पॉवर हिटर बॅट्समन आपल्याकडे आहेत आणि ते चौकार आणि षटकार मारणार असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. आजची ही विराट सभा आणि गेले 15-20 दिवस या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे आणि या प्रचाराची आता शेवटची ओव्हर आलेली आहे. आणि या शेवटच्या ओव्हर म्हणलं तर थोडं सतर्कपणेनं आव्हान आपल्यासमोर असतं. पण काळजी करू नका, शेवटची ओव्हर जरी असली तर आपल्याबरोबर आदरणीय बंटी साहेबांसारखे पॉवर हिटर बॅट्समॅन आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये 6 आणि 4 मारायची जबाबदारी ही आदरणीय बंटी साहेबांच्याकडे निश्चितपणे असणार आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. या सभेत प्राध्यापक उदय नारकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख राहुल माळी, आदित्य कांबळे, राहुल आळवेकर, रुपाली पोवार, आनंदा करपे, सचिन चौगले यांनी देखील मनोगत व्यक्त केली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, पूजा पाटील, कॉम्रेड दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, श्रीराम सोसायटीच्या चेअरमन शीतल पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष गदगडे, प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार सुभाष बुचडे, सचिन चौगले, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार, प्रभाग क्रमांक 5चे उमेदवार विनायक कारंडे, अर्जुन माने, सरोज सरनाईक, स्वाती येवलुजे यांच्यासह प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मधील माघार घेतलेले महाविकास आघाडीचे उमेदवार, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक, आजी माजी नगरसेवक आणि कसबा बावड्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.